नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या कादंबरीज लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रीज कसा साफ केला आणि कशा पद्धतीने ऑर्गनाईज केला हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्याचबरोबर लाईक, शेअर, कमेंट करायला देखील विसरू नका. झालं असं 2-3 दिवस झालं म्हणत होते की फ्रीज साफ करायचा, पण कामामुळे होतच नव्हतं. अखेर आज म्हटलं कितीही उशीर झाला तरी आज फ्रीज साफ करूनच टाकायचं. मग काय सर्व सामान म्हटलं एक एक करून बाहेर काढावं. प्रथम बघू शकता फ्रीजही खराब झाला आहे. 2-3 आठवडे झाले फ्रीजकडे बघायला टाईमच भेटेना झाला आहे. तर सर्वप्रथम मी सर्व भाज्या वगैरे सर्व पसाराचा आहे त्या काढून घेत आहे. आता तुम्ही म्हणाल की आज तू ज्या टायटल ठेवले आपलं थंबलाईनला यूट्यूबच्या, ते असं का ठेवले की काही माणसं अशी का असतात आणि तुला का म्हणून राग येतो. तर झालं असं की काही माणसांना आपण त्रास देऊ नाही, अगदी त्यांच्यावर बोलणंही बंद केलं ना तरी ती माणसं आपल्याला त्रास देण्यात कमतरता कोणतीही ठेवत नाहीत. म्हणजे त्यांना बघवतच नाही की आपलं चांगलं व्हावं म्हणून. एवढी कोणत्या जन्मातली ती आपल्यावर दुश्मनी काढतात मला तर काही कळत नाही बरं का. पण प्रत्येक गोष्टीकडे जर आपण लक्ष देत बसलो ना तर आपण प्रगतीही करू शकत नाही. दुसरी गोष्ट आपल्या शरीरावरही त्याचा परिणाम होतो. आणि काही माणसं आपण आपल्या शरीरावर परिणाम व्हावा म्हणून मुद्दाम हे गोष्टी करत असतात. बाकी मी काय कोणाला पर्सनली असं काय म्हणत नाही आहे, कारण मी माझ्या बाबतीत घडते म्हणून बोलत नाही. तर प्रत्येकाला असा अनुभव असेल की काही गोष्टी ज्याच्यात आपण इन्वॉल्व नसतो पण आपल्याला इन्वॉल्व केलं जातं. एखाद्याला आपण कितीही जीव लावा, पण त्या माणसाला जर ठरवलं ना की आपल्याला त्रासच द्यायचा तर तो काहीही केलं तरी तोंडावर गोड बोलून मागून आपल्याला त्रास देण्याचाच प्रयत्न करणार. असो, हे काय मी माझ्या बाबतीतलं बोलत नाही, त्यामुळे तुम्ही काय म्हणजे असं तर्क लावू नका की मी माझ्या बाबतीतच तुम्हाला सांगते. जस्ट आपलं तुम्हाला बोलावंसं वाटलं म्हणून आज बोलले तुमच्याशी. बाकी आता बघू शकता सर्व कंटेनर्स मी काढून घेत आहे. फ्रीज नवीन असल्यामुळे लॉक होते, त्यामुळे मला काही लवकर निघत नव्हतं. जवळजवळ 15-20 मिनटं मी काढायचा प्रयत्न करत होते, काही निघणच झाले. नंतर म्हटलं चला सोडा, तोपर्यंत तुम्हाला ही ट्रिक दाखवते. आता ट्रिक दाखवते म्हटल्यानंतर ट्रिक दाखवलीच पाहिजे. थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये आपला खायचा सोडा टाकायचा, मीठ टाकायचं आणि लिंबू टाकायचं. आता खराब झालेले लिंबू आपण अर्धी चिरलेली वगैरे असतात तर ती लिंबू ह्याच्यामध्ये टाकायची आणि मस्तपैकी हे पाणी मिक्स करायचं. नंतर फ्रीजला आहे त्या फ्रीजला ह्या पाण्याने चांगलं व्यवस्थित पुसून घ्यायचं. शक्यतो तुम्ही चांगला असं म्हणजे कॉटनचा वगैरे कपडा घ्या, जेणेकरून चांगलं मऊसर असं कपडा जो असेल हाताला त्या कपड्याने पुसून घ्या, म्हणजे सगळी घाण वगैरे निघून जाते. आणि महत्त्वाचं मुद्द्याचं म्हणजे काय, कोणी किती जरी आपल्याला म्हणजे अंधश्रद्धा एखाद्याची असते नाही का, की कोणी किती जरी आपल्या बाबतीत वाईट केलं किंवा वाईट निंदलं तरी वरून परमेश्वर कुठेतरी उभा असते, वरून ता बघत असतो. आणि स्वामी तर म्हणतात माहिती आहे ना, भिवू नको मी तुझ्या पाठीशी. आणि शेवटी अशक्य ही शक्य कोण करतील तर स्वामीच करतील. त्यामुळे मी तरी कोणी किती जरी टेन्शन दिलं तरी मी त्या वाक्यावर, ह्या 2 वाक्यांवर पूर्णपणे ठामपणे उभे असते की जोपर्यंत स्वामी आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही. तर हे सर्व मी पुसून घेतलं. बघा मगाशी म्हटल्याप्रमाणे झालाय ना एकदम आरशासारखा चकचकीत असा फ्रीज आपला. आता एका छान अशा टॉवेलने मस्त पुसून घ्यायचं याला. ज्या टॉवेल तुम्ही यूज करत नाही, छोटा टॉवेल असतो बघा नॅपकिन टाईपमध्ये, त्या टॉवेल आपल्याला इथे घ्यायचा आहे. आणि बाकी कोणी काही म्हणू दे बरं का, मी खुश आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात आणि मला जेव्हा भेटेल त्यावेळेस सांगता की मी तुझे व्हिडिओ बघत असते किंवा बघतो आम्ही तुझे व्हिडिओ, खूप छान व्हिडिओ करते. त्याच्यामुळे मला आणखीन एनर्जी भेटते की नव्याने एक स्टार्ट करावं.
तर बघा सर्व छान असं पुसून घेतलंय. तर बघा कसा दिसतंय माझा फ्रीज. नंतर काय केलं, बाथरूम तर छोटंसं होतं, तर तिथे घासण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसं दाखवू म्हणून म्हटलं सर्व नेले डायरेक्ट बघा. आणि एखाद्या मऊ म्हणजे आपली घासणी असते तिच्याने छान असं तिला थोडं थोडं घासून घ्यायचं, जेणेकरून स्क्रॅचेस वगैरे पडणार नाहीत. आणि सर्व आता जोडून घ्यायचे. आता इथं पण मगाचीच कसरत सेम तसंच, जसं निघत नव्हतं ना तसंच लागतही नव्हतं. आता म्हटलं हे लागते का नाही, ते काय करायचं. मग ट्राय केला आणि नंतर म्हटलं हां सर्वांचं वेगवेगळं आहे साचा, आपल्याकडून एक्सचेंज झालेला दिसतोय. मग खूप विचार करून 5 ते 10 मिनटामध्ये सर्वांचा शोध घेतला आणि मस्तपैकी लावून टाकलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, शोधलं की सापडतंच. डिटेक्टिव्ह अस्मिताचं सिरियल बघत असाल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं ऐकलं असेल की शोधलं की सापडतं. शेवटी दमून दमून सर्व सर्व शोधलं आणि एकदाच जोडून घेतलं. आता अंडी जरी खात नसलो तरी अंड्याचं रॅक इथे लावायचं आहे. अंडी नाही तर नाही, लिंबू ठेवण्यासाठी यूज होईल. तर सर्व काचा वगैरे इथल्या लावून घ्यायच्या आहेत. हे दार एक तास सारखं लागत होतं. सर्व सामान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता म्हणाले एवढ्या वाटे डबे वगैरे कशाच्या दोघंच आहात तरी ठेवले. तर दुधाचं टोप असते बघा, थोडीशी वाटाणे सोलून ठेवलेले पिशवीमध्येच ठेवते, पण आता शक्यतो म्हटलं संध्याकाळीच करायचं, ते कशाला उगाच हे करा. तर लसूण खोबरं असते, शेंगदाणे मोड वगैरे सर्व काही ते ठेवले. मसाल्यांसाठी तुम्ही बघू शकता छोटे छोटे मसाल्यांचे फोटो होते, त्या पिंक कलरच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवल्यात. बाकी केचप सॉसेस वगैरे तिथे खालच्या ह्याच्यात ठेवले. आणि वर आपले जे छोटे मोठे डायरेक्ट म्हणजे प्लास्टिकचे ह्याचे म्हणा की डायरेक्ट पाउचेस आहेत, ज्याच्यातून बाहेर पडू शकत नाही, असे बॉक्सेस तिथे लावून घेतले. आणि नंतर फ्रीज बाहेरूनही चांगला स्वच्छ पुसून घेतला. बाकी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आता फ्रीजमध्ये जोपर्यंत चेहरा दिसत नाही तोपर्यंत बाहेरून चांगला पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून शेजारीन जरी आली तरी म्हणेल आज काही नवीन फ्रीजची काय सर्व्हिसिंग केलं का काय, असा आपला फ्रीज दिसला पाहिजे. आणि फ्रीज जरी वस्तू असली तरी प्रत्येक गोष्टीशी आपल्या स्त्रियांचे एक बॉन्डिंग झालेलं असते, ते आपल्यासाठी